आपण भक्तीला सुरुवात करूया. अहो सर्व राष्ट्र परमेश्वराची स्तवन करा. अहो सर्व लोक परमेश्वराची स्तवन करा, कारण त्याची दया आम्हावर विठू झाली. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, जन्मलेल्या दिवसापासून तू आम्हाला आजपर्यंत सांभाळलेस, म्हणून तू उपकार म्हणतोय. तू आमच्या मंडळीवरती विपुल असा आशीर्वाद पाठवतोय. तू आमच्या पायाच्या त्यांच्या कुटुंबावरती विपुल असा आशीर्वाद पाठवतोय. तू आमच्या संडे स्कूलची लेकरं त्यांच्यावरती विपुल असा आशीर्वाद पाठवतोय. आज या कोरोनाच्या परिस्थितीत देवबा तू आम्हाला सुखरूप निरोगी सांभाळलं देवबा, म्हणून तुझे उपकार म्हणतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ काय आम्ही तुझ्या हाती सोपवतो. मागणी आणि कल्पना या अधिक देणारा मानतो येशूच्या प्रिय आणि गोड नावाने तुम्हाला राहील. आमेन. मंडळी उभी राहतील. आपण प्रभूच्या स्तुती करिता गीत क्रमांक 133 गाऊया. आपण उभे असताना आपल्या ईशितांचा मतांगीकार म्हणूया. सर्वसमर्थ देवता, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवत झाला. कुमारी मरियापासून जन्मला. ज्याने पंतप्रधानाच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला रस्ता मिळाले, जो मरण पावला व त्याला पुरले, तिसऱ्या दिवशी मेलेला तो पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंत जो येणार आहे याविषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. खाली बसावे. मध्यस्थीची प्रार्थना आपणाकरिता संकेत दिलीप जाधव करतील. आपण प्रार्थना करूया.
हे पवित्र पवित्र सैन्याधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वीचा निर्माण करता देवा, जन्मलेल्या क्षणापासून आताच्या क्षणापर्यंत आम्हाला सांभाळलं, आमचं सुखरूपपणे देवप्पा पालन पोषण केलं, सांभाळ केला, म्हणून तुझे खूप खूप धन्यवाद देतो देवप्पा. तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव असतो देवप्पा. देवप्पा, आज हा सुंदर रविवार आमच्या आयुष्याला जोडला, म्हणून तुझे खूप खूप धन्यवाद मागतो देवप्पा. आजची देवप्पा उपकार स्तुती करण्याची संधी तू आम्हाला दिलीस, म्हणून देवप्पा तुझे खूप खूप धन्यवाद मागतो. तसेच मी मंडळीच्या बाळासाहेबाला आणि मंडळीलाही धन्यवाद मागतो देवप्पा. ह्या कोरोनाच्या काळात देवप्पा जो तू आमचा सांभाळ केला देवप्पा, जसं तू आम्हाला देवप्पा व्यवस्थितरित्या सांभाळलं, या महामारीपासून आम्हाला दूर ठेवलं देवप्पा, म्हणून तुझे खूप खूप धन्यवाद मागतो देवप्पा. आणि देवप्पा, मी प्रार्थना करतो देवप्पा, इथून पुढचा काळही देवप्पा जो कठीण आहे देवप्पा, जसं की आम्हाला न्यूजमध्ये कळत आहे की इथून पुढे अजून एक देवप्पाची लाट येणार आहे देवप्पा, तर त्याच्यातही देवप्पा तू आमचं व्यवस्थित संरक्षण कर देवप्पा. मी आशीर्वाद मागतो देवप्पा मंडळीसाठी देवप्पा, मंडळीतील प्रत्येकावर तुझा विपुलाचा आशीर्वाद पाठव, लहान पोरांवर तुझा विपुलाचा आशीर्वाद पाठव, तसेच देवप्पा वयस्कर जे आहेत देवप्पा सर्व मंडळी तुझा विपुलाचा आशीर्वाद पाठव, बाळासाहेबांवर तुझा विपुलाचा आशीर्वाद पाठव देवप्पा, त्यांच्या कुटुंबावर तुझा विपुलाचा आशीर्वाद पाठव देवप्पा. देवप्पा, तू म्हटले मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. आम्ही मागत आहोत, शोधत आहोत, ठोकत आहोत, देणारा महान असा पिता तूच आहेस. पुन्हा एकदा देवप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देतो, मान महिमा गौरव देव. देवप्पा, ही उपकार स्तुतीची देवप्पा जी वेळ आहे देवप्पा, ती इथून पुढची सर्व वेळ ही उपकार स्तुती मी तुझ्या हातात सोपली. हे कार्य तू आमच्या हातातून देवप्पा घडवून आणि आशीर्वादित कर देवप्पा. तुझ्याच प्रिय प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तो आमीन. मंडळी उभा राहतील. यावेळेस स्तोत्र 91 आपण आळीपाळीने वाचूया. हे आपल्यासाठी दिलीप जाधव असतील. जो परस्पराच्या गुप्त स्थळी बसतो, तो सर्व समुद्राच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पाण्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तुझवर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रपती पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना दिसेल आणि तुझ्या नाशकात होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परस्पराच्या निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरेल. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. तर सिंह व अस्कर यांनी पूर्वीच चालशील. माझ्यावर त्यांचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्तरावर सुरक्षित ठेवेन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहील. मी त्याला मुक्त करेन. मी त्याला सर्व देईन. त्याला धैर्य देऊन तृप्त करेन. त्याला मी सिद्ध केलेल्या दानाचा अनुभव घडवेन. वाचलेल्या वचनावर परमेश्वर आशीर्वाद. मंडळी उभी असताना आपण सुवर्ण देवा म्हणूया. देवा
मंडळी आज मनासाठी जो शास्त्रपाठ काढला आहे तो आपणाकरिता छायाकाळी वाचतील. आपण प्रथम शास्त्र भाग वाचूया. मत्तई शुभ वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि 1 ते 12 वचन आपण वाचणार आहोत. ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. हेरोद राजाच्या दिवसात यहुदियातील बेथलहेमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक येरुशलेमास येऊन विचारू लागले की यहुद्यांचा राजा जन्मला तो कुठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हे ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व येरुशलेम ही घाबरली आणि त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यास जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा. ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलहेमात, कारण संदेष्टाच्या द्वारे असे लिहिले आहे, हे बेथलहेमा यहुदाच्या प्रांता, तू यहुदाच्या सर्व सरदारामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकास पाळील असा सरदार तुझ्यातून निघेल. तेव्हा हेरोदाने मागी लोकास गुप्तपणे बोलावून त्यापासून तारा दिसत असल्याचा काळ नीट विचारून घेतला आणि त्यास बेथलहेमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने शोध करा व शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. राजाचे हे बोलणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यास अतिशय आनंद झाला. घरात जाऊन त्यांनी बाळकास त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले. पाया पडून त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नये अशी त्या स्वप्नात सूचना झाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने स्वदेशास गेले. वाचलेली वचनं देवबाप आपणास आशीर्वाद करू. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा परमेश्वराने देवाच्या वचनामधून बोलण्याची मला संधी दिली म्हणून मी परमेश्वर आभार मानते. त्याचप्रमाणे पाळक साहेब आणि मंडळी यांचे आभार मानते. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, तुझ्या नामाला धन्यवाद देते बाप्पा, तुझी स्तुती करते. तू मान गौरवी पिता आहेस बाप्पा, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस, तू देवांचा देव आहेस बाप्पा, तू मेंढपाळांचा मेंढपाळ आहेस, तुला सर्व काही शक्य आहे बाप्पा. दयाळू देवा, या तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू राजा, तू माझ्या ओठाला जिभेला स्पर्श कर प्रभू राजा, माझ्या अंतकरणाचा ताबा घे प्रभू राजा. अंधारा हो दे बाप्पा, तुझा तुझा गौरव हो दे बाप्पा. येणारा प्रत्येक शब्द तुझ्याकडून येणारा असू दे बाप्पा, कारण प्रभू शब्द तुझे आहेत, वचन तुझे आहे, माध्यम फक्त मी आहे बाप्पा. इथून पुढची संपूर्ण वेळ मी तुझ्या हाती देत आहे बाप्पा. मान, महिमा, आदर सर्व तुला देत आहे बाप्पा. ही लहानशी विनंती माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागितले म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. आत्ताच म्हणजे परवा 25 डिसेंबरलाच आपण नाताळ हा सण अत्यंत आनंदाने साजरा केलेला आहे. त्या निमित्ताने विशेष उपासनाही झालेली आहे आणि आपण आणखी काही दिवस अशाच वातावरणात आनंदात राहणार आहोत. नाताळ हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस त्याच्या अनुयायांसाठी अत्यंत आनंदाचा आणि तितकाच आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असा आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर तो आपणासाठी महत्त्वाचा असतो, किंवा आपले नातेवाईक, जास्तीत जास्त काय तर मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत तो मर्यादित असतो.
त्याचप्रमाणे समाजातील एखादी विशेष व्यक्ती असेल, उदाहरणार्थ शास्त्रज्ञ, लेखक, कलाकार, नेता किंवा एखादा समाजसेवक, त्याचा वाढदिवसाचं महत्त्व हे त्या समाजासाठी किंवा त्या क्षेत्रासाठी आणि देशासाठी तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणजे प्रत्येकाच्या कार्यानुसार आणि त्याच्या सामाजिक दर्जानुसार त्याच्या वाढदिवसाचं महत्त्व हे कमी अधिक असतं आणि त्याप्रमाणे तो साजराही केला जातो. ख्रिस्ताच्या जन्माचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. ख्रिस्त त्याच्या कार्याद्वारे जरी जगिक लोकांशी निगडीत असला तरी त्याचे नाते हे स्वर्गीय पित्याशी जोडलेले आहे. ख्रिस्त हा मानव म्हणून जरी पृथ्वीवर जन्माला असला तरी सुद्धा त्याचा मूळ परम पित्याशी संलग्न आहे आणि पित्याने त्याला स्वर्ग आणि पृथ्वी दोन्हीकडे अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळे दोन्हीकडे त्याची सत्ता आहे. म्हणूनच ख्रिस्ताचा जन्म हा अद्वितीय आहे. शिवाय हा काही योगायोग नाही, तर ही देवाची योजना त्याच्या पुत्राकरवी पृथ्वीवर पार पडावी हे आपणासाठी विशेष घटना आहे, ज्याद्वारे पाप्यांचे तारण होणार होते. अर्थात पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचे भाकीत अनेक संदेश त्यांनी केलेला आहे. उदाहरणार्थ यशाया संदेशाने त्याच्या जन्माचं भाकीत केलेलं आहे. ते म्हणजे सुमारे 700 ते 800 वर्ष अगोदर केलेलं आहे. यशाया 7:14 वचन सांगतं, पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्याचे नाव इमान्युएल म्हणजे आमच्या सन्निध देव असे ठेवेल. म्हणजे 700 ते 800 वर्षापूर्वी यशाया संदेशाने ख्रिस्ताचा जन्म कोणाच्या उदरी होणार आहे, त्याचं नाव काय असेल, त्या नावाचा अर्थ काय असेल हे सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे मिखा संदेशाने भाकीत केलेलं आहे. ते म्हणजे मिखा 5:2 वचन सांगतं, हे बेथलेहेमा एफ्राता, यहूद्याच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मस्तसाठी इस्रायलचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे आणि तसेच हा पुरुष आम्हास मूर्तिमंत शांती देईल. म्हणजे मिखा संदेशाने सुद्धा ख्रिस्ताचा जन्म कुठे होणार आहे, कोणत्या गावी होणार आहे ते सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. अशा अनेक संदेशांनी ख्रिस्ताच्या जन्माचे भाकीत केलेले आहे. अशा प्रकारे संदेश त्यांच्या भविष्यवाणीप्रमाणे ख्रिस्ताचा जन्म झाला. कालांतराने त्याचा जन्मदिवस आधार मानून नवीन कालगणनेची पद्धत अंमलात आणली गेली. ती म्हणजे इसवी सन आणि इसवी सन पूर्व अशी 2 भागात विभागणी केली गेली आणि त्यानुसारच 4थ्या शतकाच्या पूर्वार्धात प्रथमच रोममध्ये 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला गेला. येशूच्या जन्मापासून ते स्वर्गरोहणापर्यंत त्याचे संपूर्ण जीवन हे मानवजातीसाठी अत्यंत मोलाचं आणि आध्यात्मिक उन्नतीचं असं आहे आणि म्हणूनच समस्त मानवजातीचं तारण करणाऱ्या ख्रिस्ताचा जन्म सोहळा हा जगभर सामूहिक प्रार्थनेद्वारे साजरा केला जातो आणि त्यालाच आपण ख्रिसमस असे म्हणतो. आता आपण ख्रिस्ताचा जन्माविषयी पाहणार आहोत. परमेश्वराने गब्रिएल दूताला मरियेकडे पाठवले. मग दूताने मरियेला म्हटले, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझबरोबर असो. म्हणजे परमेश्वराने ख्रिस्ताच्या जन्मासाठी कुमारी मरियेची निवड केली होती आणि म्हणूनच समस्त स्त्रियांमध्ये येशूची जगिक आई होण्याचं भाग्य हे केवळ कुमारी मरियेला लाभलं होतं. म्हणूनच ती सर्व स्त्रियांमध्ये एक श्रेष्ठ माता ठरली. उतार शाळेत जागा नसल्यामुळे ख्रिस्ताचा जन्म हा गव्हाणीत झाला. मरियेने अत्यंत साधेपणाने त्याचं स्वागत आणि संगोपन केलं. कसल्याही प्रकारचा दिखावा नाही, डामडौर नाही. शेजारीने तर त्याची दखलही घेतली नसेल. पण मरिया आणि योसेफ मात्र
मनोमन आनंदात होते, समाधान पावलेले होते. कारण देवाच्या योजनेप्रमाणेच त्यांच्या उदरी तारणारा जन्मला होता आणि ते येशू ख्रिस्ताचे जगिक माता पिता होते. आणि ही गोष्ट त्यांच्यापुरतीच मर्यादित होती. आणि रानातील मेंढपाळ आले होते त्यांच्यापर्यंत मर्यादित होती. कारण ज्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्या दिवशी देवदूताने रानात मेंढपाळांना ही सुवार्ता कळवली होती. आणि मग त्यांनी येऊन येशूला नमन केले आणि त्याच्यावर विश्वास ठेवला होता. म्हणून हे गुपित त्यांच्यापर्यंतही मर्यादित होते. पण आकाशातील ताऱ्यांनी मागे लोकांना येशू बाळाचा ठाव ठिकाणा दाखवलाच. बालकास नमन करून मागे लोकांनी त्यांना आणलेल्या द्रव्याच्या पिशव्या म्हणजे त्यातून सोने, ऊद, गंधरस हे अर्पण केले. त्यामुळे तर योसेफ आणि मरिया यांचा आनंदाला पारावर उरला नसेल. कारण शास्त्राप्रमाणे ख्रिस्ताचा जन्म झाला हे मागे लोकांकडूनही अधोरेखित झाले होते. मागे लोक येशूकडे येण्याच्या अगोदर ते यरुशलेममध्ये येऊन विचारपूस करत होते की यहुद्यांचा राजा जन्मला आहे, तो कोठे आहे? कारण पूर्वेचा तारा पाहून आम्ही त्याला नमन करायला आलोय. हे जेव्हा हेरोद राजाने आणि यरुशलेम लोकांनी ऐकलं तेव्हा ते घाबरले. मग हेरोद आणि राजाने त्यांना बाजूला बोलावून गुप्तपणे तारा दिसण्याची वेळ त्यांच्याकडून विचारून घेतली. आणि मग तुम्ही जाऊन बालकाचा शोध करा आणि तुम्हाला शोध लागल्यानंतर मलाही कळवा, म्हणजे मीही येऊन बाळकाला नमन करेन असे सांगून त्यांना बेथलेहेमास पाठविले. कारण सत्तेतील एक बलाढ्य राजा त्याच ठिकाणी दुसऱ्या राजाचा उदय कसा होऊ देईल? Dear members, just less than 2 minutes and we will resume the sermon. And everybody continue to be on the mute because we are recording the worship.
20 seconds more. म्हणून हेरोद राजाने बालकास मारण्याचा कट केला होता. मग हेरोद राजा बालकाचा घात करील अशी सूचना मागी लोकांना देवदूताकडून मिळाल्यामुळे मागी लोक पुन्हा हेरोदाकडे न येता ते दुसऱ्या दिशेने मार्गस्थ झाले. म्हणजे अशा रीतीने यहुद्यांचा भावी राजा गव्हाणे जन्मने. मग अशा बालकाचा मागी लोकांनी शोध घेणे आणि हेरोदासारख्या बलाढ्य राजाने बालकाला मारण्याचा कट रचणे. देवदूताच्या सांगण्याप्रमाणे बालक आणि मरियेसह योसेफाने मिसर देशास केलेले पलायन आणि देवपुत्र असूनही एका साधारण सुताराच्या घरी इतर मुलाप्रमाणेच त्याचं झालेलं पालन पोषण. यातील प्रत्येक घटना ही एक दुसऱ्याशी विसंगत वाटली तरी सुद्धा ती तितकीच खरी आणि अद्भुत आहे, कारण ती ईश्वरी योजनेचा एक भाग आहे म्हणून ती महत्वाची आहे. आपण येशूचे कार्य पाहूया आता. योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर येशूने आपल्या कार्यास सुरुवात केली आणि त्याचं पहिलं कार्य म्हणजे पहिला चमत्कार म्हणजे काना गावी येशूने केला द्राक्षारस. योहान 2:3 मध्ये आपण पाहतो की येशू काना गावी लग्नासाठी गेला होता. तेथील द्राक्षारस संपला होता. तेव्हा मरीने येऊन येशूला सांगितले की त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. तेव्हा येशूने म्हटले, बाई, त्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आलेली नाही. तरी मरियेने चाकरास सांगितले की हा जे काही तुम्हाला सांगेल ते तुम्ही करा. येशूने चाकरास सांगितले की रांजण पाण्याने भरा आणि मग सांगितले त्यातून काढून भोजन कारभाऱ्यास द्या. तो जो द्राक्षारस झाला होता तो पहिल्या द्राक्षारसापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट होता. पण इथे एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे की येशू आपल्या आईला बाई म्हणून संबोधत आहे. मार्क 3:31 मध्ये आपण पाहतो की एकदा प्रवचनाच्या वेळी येशूला सांगण्यात आलं की तुझी आई आणि तुझे भाऊ तुला भेटण्यासाठी बाहेर उभे आहेत. तेव्हाही येशू म्हणत आहे की कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? जे देवाचे वचन ऐकून पाळतात तेच माझी आई आणि तेच माझे भाऊ. त्यानंतरही शेवटच्या येशूला क्रुसावरती खेळले त्यावेळेस येशू योहानाकडे बघून मरियाला म्हणाला की बाई, हा पहा तुझा पुत्र. म्हणजे इथेही येशूने आईला बाई म्हणून संबोधलेला आहे. जेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते ते म्हणजे की ईश्वरी प्रेरणेने कार्य करत असताना जगिक नाती त्याच्या पुढे गौण ठरलेली आहेत, कारण त्याच्या प्रत्येक कार्याचा थेट संबंध हा स्वर्गीय पित्याशी जोडलेला होता. त्याने केलेले चमत्कार, त्याने वचनातून दिलेले संदेश, क्रुसावरचं मरण, पुनरुत्थान यातील प्रत्येक घटना ही त्याने मानव पुत्र म्हणून नव्हे तर परमपित्याचा एकुलता एक पुत्र म्हणून दैवी सामर्थ्याने केल्या गेल्या होत्या. येशूने त्याच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रकारचे चमत्कार केले. म्हणजे फक्त रोग बरे करणे एवढेच नाही केले, अनेक प्रकारचे केले. जसे की आता पाण्याचा द्राक्षारस केला त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे रोग बरे केले, मेलेल्यांना जिवंत केला,
5,000 भोजन दिलं, वादळ शांत केलं, पाण्यावरती चालणे असे अनेक प्रकारचे चमत्कार केले. त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी त्याच्या मागे येत होती. देवाच्या वचनाचा प्रसार होत होता. त्याचे अनुयायी वाढत होते. मग कोणी रोग मुक्तीसाठी येत असतील, कोणी प्रवचन ऐकण्यासाठी येत असतील, तर कोणी चमत्कार पाहण्यासाठी येत असतील. पण लोक देवाकडे वळत होते, कारण ख्रिस्ताद्वारे त्यांना ईश्वरी सामर्थ्याची खरी ओळख आणि प्रचिती होत होती. कुठलाही जगिक वैभव नसलेला हा ख्रिस्त लोकांना नवीन जीवन देण्यासाठी सरसावला होता. आणि हीच गोष्ट शास्त्री आणि फरीसी यांना खटकणारी होती. त्यांच्या पारंपरिक कार्यात त्यांचा स्वार्थ आणि त्यांचा मान सन्मान दडलेला होता आणि त्यांना कुठेतरी ख्रिस्तामुळे खीळ बसत होती. एका बाजूला ख्रिस्ताकडून वचन ऐकण्यासाठी येणारा प्रचंड जनसमुदाय आणि दुसऱ्या बाजूला सर्व लोकांसमोर नियमशास्त्राद्वारेच ख्रिस्ताला उलटसुलट प्रश्न विचारून खोटा पाडण्याचा शास्त्री पुरुषांचा प्रयत्न हे सतत चालू होतं. त्यांचे प्रश्न काय? तर तुमचे शिष्य हात न धुता जेवायला बसतात, तुमचे शिष्य पापी आणि जकादार बरोबर भोजनास बसतात, तुम्ही शब्बा दिवशी रोग बरे करता हे कोणत्या अधिकाराने, आणि येशूने स्वतःला देवपुत्र म्हणवणे म्हणजे दुर्भाषण असे हे सर्व प्रश्न. म्हणजे हा सर्व शास्त्री पुरुषांच्या कुटील आणि दुष्ट प्रवृत्तीचा परिपाक. त्यांच्या खोचक प्रश्नांना येशूने वचनाद्वारेच निरुत्तर केले होते. यामध्ये येशू कुठेही कमी पडलेला नाही. समाजामध्ये प्रतिष्ठेची मोठमोठी पदे भूषविणाऱ्या शास्त्री आणि पुरुषांना येशू ख्रिस्त हे एक आध्यात्मिक आव्हान होतं, ही विशेष गोष्ट आहे. येशूने त्याच्या 3.5 वर्षाच्या कार्यकालात अनेक आव्हानं पेललेली आहेत. तीही अगदी क्रूसावरच्या शेवटच्या श्वासापर्यंत, आणि तेही तुमच्या आणि माझ्या पापमुक्तीसाठी, तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी, संपूर्ण मानवजातीला भारावून टाकेल असंच ख्रिस्ताचं महत्व आहे. आणि म्हणूनच एवढ्या शतकानंतरही ख्रिस्त जयंती तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. ख्रिस्ताचा जन्म, योहानाकडून झालेला बाप्तिस्मा, सैतानाने घेतलेली परीक्षा, देवाचा वचनाचा प्रसार, त्याला झालेला विरोध, ख्रिस्ताचा झालेला छळ, त्याचा वधस्तंभावरील रानटी मरण, ते पुनरुत्थान, असे त्याच्या आयुष्यातील विविध पैलू हा आपणासाठी मोठा अभ्यासाचा विषय आहे. कारण त्याच्या सामर्थ्याची व्याप्ती ही मानवी कल्पनेपेक्षा कितीतरी मोठी आणि श्रेष्ठ आहे. म्हणूनच त्याला कुठल्या तरी एका चौकटीत बसवता येत नाही. मग त्याची ओळख काय आहे आणि ख्रिस्त कोण आहे ते आपण पाहूया. ख्रिस्त देवपुत्र असूनही आपणासाठी मानव झाला. त्याची सर्व कर्तव्ये त्याने पार पाडली. त्यासाठी त्याने यातनाही भोगल्या. तो आहे ख्रिस्त. ख्रिस्त एक उत्तम शिक्षक, प्रेषित, संदेष्टा आणि महायाजक झाला. त्यांचे पाय धुवून स्वतः मधला अति विनम्रपणा ज्याने दाखवला, तो आहे ख्रिस्त. ख्रिस्त आपणासाठी जीवनाची भाकर आहे. ख्रिस्त आपणासाठी जीवनाचं पाणी आहे. ख्रिस्त अंधकारावर मात करणारा जीवनाचा प्रकाश आहे. आणि शिवाय जो स्वतःच मार्ग, सत्य आणि जीवन आहे, तो आहे ख्रिस्त. ख्रिस्त जगाचा शांतीदूत आहे. रोगमुक्ती तर करणारा आहेच, पण मेलेला नाही जो जिवंत करतो, तो आहे ख्रिस्त.
पाप्यांचे पाप हरण करणारा तो मुक्तिदाता आहे. मरणाची चाहूल लागताच, हे पित्या, तुझी इच्छा असल्यास हा प्याला मजपासून टळू दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. अशी प्रार्थनापूर्वक पित्याला विनवणी करणारा आज्ञाधारक पुत्र म्हणजे ख्रिस्त. ख्रिस्त दयेचा सागर आहे, मायेचा पर्वत आहे, कनवाळू बाप आहे, मंद क्रोध आणि क्षमाशील असा पिता आहे. आणि म्हणूनच ज्यांनी त्याला क्रुसावर खिळले त्यांच्यासाठीच पित्याकडे क्षमेची याचना करणारा तो आहे ख्रिस्त. मरण म्हणजे शेवट, मानवासाठी पूर्णविराम. पण ज्याने मरणावरील विजय मिळवला आणि स्वर्गलोकी जाऊन पित्याच्या उजव्या बाजूला बसण्याची ज्याची क्षमता आहे तो आहे ख्रिस्त. म्हणूनच ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे. जगातील कुठलीही महाज्ञानी व्यक्ती त्याच्या वाणीद्वारे, लेखणीद्वारे आणि संशोधनाद्वारे ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन व्यक्त करू शकणार नाही. कारण ख्रिस्त दैवी सामर्थ्याने परिपूर्ण असा अफाट ज्ञानाचा महासागर आहे. त्याचे अलौकिक व्यक्तिमत्व जगातील कुठल्याही मापाने मोजता येणार नाही. कारण त्याच्या आध्यात्मिक उंचीपुढे आपण फारच खुजा आहोत, म्हणजे ठेंगणे आहोत. त्याच्या स्पर्शाची ताकद आणि त्याच्या वचनाची खोली याचं प्रगटीकरण अजूनही पुष्कळ बाकी आहे. काळानुसार त्याचा उलगडा होत राहील. त्याच्या वचनाचा अभ्यास करणाऱ्यांच्या पुढे ख्रिस्त रोज नव्या रूपाने येतो आणि पहिल्यापेक्षा अधिक वाटतो. म्हणूनच त्याचं स्थान आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. ख्रिस्त हा आपल्या जीवनामध्ये फक्त मिसळला नाही, तर तो पूर्णपणे विरघळला आहे. जसे की साखर आपलं अस्तित्व नाहीसं करून दुधाला गोडी आणते, मीठ आपलं अस्तित्व नाहीसं करून पदार्थाला रुची आणतं, त्याचप्रमाणे ख्रिस्ताने आपल्या जीवनाला एक प्रकारचा अर्थ प्राप्त करून दिलेला आहे, तेही स्वतःला रिक्त करूनच. आणि म्हणूनच ख्रिस्त जयंती ही अत्यंत महत्वाची अशी आहे. ख्रिस्त जिवंत देव आहे. ख्रिस्ताची स्वर्गात तो आपणाबरोबर नाही, ही भाबडी कल्पना लोकांच्यामध्ये असणे साहजिकच आहे. पण तसे नाही, कारण देवाने त्याला स्वर्ग आणि पृथ्वी दोन्हीकडे अधिकार दिलेले आहेत. दोन्हीकडे त्याची सत्ता आहे आणि तो आपल्यामध्ये आहे. मत्तई 18:20 वचन सांगतं, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने हजर आहेत तिथे मी आहे. म्हणजे तो आपल्या बरोबर आहे. मार्क 11:24 वचन सांगतं, प्रार्थनापूर्वक तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळाले. हे ख्रिस्त स्वतः बोलत आहे. म्हणजे ख्रिस्त आपल्या प्रार्थनेकडे कान देतो, तो आपल्या हाकेला आवाज देतो, ओ देतो, कारण त्याचं अस्तित्व हे त्रिकाला बाधित आहे, म्हणजे काल, आज आणि यापुढेही असणार. मत्तई 24:35 वचन सांगतं की आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. म्हणजे ख्रिस्त रोज आपल्याशी वचनाद्वारे बोलत आहे. हे जर खरं आहे तर तो रोज आपल्या सानिध्यात आहेच, तेही जगाच्या शेवटापर्यंत, हे मान्य केलं पाहिजे. तो आपल्या सुखात, दुःखात, संकटात, विश्वासात, श्वासा इतकाच समरस झालेला आहे. म्हणून तो जिवंत देव आहे. मग अशा महान देवपुत्राचा जन्म सोहळा आपणासाठी विशेष महत्वाचा आणि तितकाच आनंदाचा आहे. ख्रिस्त जयंती साजरी करत असताना आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं, ते म्हणजे मरियेच्या कुशीत विसावलेलं लहान बालक, आनंदी आणि चिंतामुक्त असं त्याचं दर्शन घडतं.
खरंच बालपण हे कितीतरी निष्पाप निरागस असतं. त्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ते रडेल, हट्ट करेल आणि आपल्या माता पित्याच्या खुशीत शिरेल. स्वभावाने निर्मळ, निष्पाप, कुठलाही हेवा मत्सर काही त्याच्या मनामध्ये नसतं. जे स्वच्छ भाव त्याच्या मनामध्ये आहेत तेच त्याच्या चेहऱ्यावर दिसतात. म्हणजे निव्वळ खरेपणा असतो आणि धार्मिकतेमध्ये याच गुणांना अत्यंत महत्व आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लहान मुलांना मुले ही देवाघरची फुले असं म्हटलेलं आहे आणि ती उपमा दिलेली सार्थच आहे त्यांच्यासाठी. पण जरी त्यांनी मुले ही बागेतली फुले असं जरी म्हटलं असतं तरी चाललं असतं. कारण बागेतील फुले सुद्धा ताजी, टवटवीत, रंगीबेरंगी, सुवासिक, मनाला आनंद देणारी अशीच असतात. पण देवाघरची फुले म्हटल्याने त्यांना एक विशेष अर्थ प्राप्त झालेला आहे. मत्तई 18:16 वचन सांगतं, म्हणजे येशूने म्हटलेलं आहे की बालकास मजकड येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्याचेच आहे. म्हणजे आपल्या ख्रिस्ताने तर त्यांना म्हणजे लेकरांना स्वर्गाचं राज्यच देऊ केलेलं आहे. मग आपणही लहान बालकाप्रमाणे मनाने स्वच्छ, निर्मळ, निस्वार्थी, निरागस होऊन मत्सर, हेवा याला दूर ठेवूया. म्हणजे आपल्यासाठी स्वर्गाचे दार उघडले जाईल. अन्यथा अहंकार, हेवा, मत्सर, स्वार्थ अशा देवाला वीट आणणाऱ्या गोष्टी किंवा अशा अवगुणांचं गाठोडे देऊन आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. म्हणून पुन्हा एकदा आपण ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात स्थान देऊया. त्याच्या मार्गावर आपण एक पाऊल टाकला तर ख्रिस्त आपल्यासाठी 100 पावले चालायला तयार आहे. आणि हाच मार्ग आपणास स्वर्गाचं राज्य मिळवून देणारा मार्ग आहे. म्हणूनच बाळकासारखे आपणही मनाने लहान, विचाराने लहान होऊया आणि निर्मळ व विनम्र होऊन त्याच्या आज्ञाचे पालन करूया. गव्हाणीतील बालक पाहून हेच तर आपल्याला शिकायचं आहे आणि नाताचा आनंद द्विगुणित करायचा आहे. देवभक्त आणि आपल्या सर्वांनाच बाळकासारखे स्वच्छ, निर्मळ, निष्पाप मन प्राप्त हो, हीच प्रभुचरणी प्रार्थना. आमीन. सुंदरच्या संदेशाबद्दल शाळेकरांचे आभार. आता आपल्याला पायसप घ्यायला आता आपण प्रार्थना करूया. संपूर्ण प्रार्थना तू आशीर्वाद केली देवपा, मला तुझे उपकार मानते देवपा. आम्ही जे काही दान देत आहोत ते तुझ्या राज्याच्या वाढीसाठी असावे देवपा. देणारे हात तू आशीर्वादित कर देवपा. तुझ्या स्त्री आणि गोड नावात तो म्हणतोय आमेन. आता आपण दानार्पण घेऊया आणि दानार्पण घेताना गीत क्रमांक 510 हे गाण्याचे. प्रभु माझा प्राण तुला अर्पितो रे दान. प्रभु माझा प्राण तुला अर्पितो रे दान. तुला अर्पितो रे दान. तुला तुला अर्पितो हे दान. प्रार्थनी मनोभावे तुझे प्रेम निष्ठ मागे. प्रार्थनी मनोभावे तुझे प्रेम निष्ठ मागे. तुझे प्रेम निष्ठ मागे. तुझे प्रेम निष्ठ मागे.
फुटावी आता प्रेरणा मिळावी मना उघडी फुटावी आता प्रेरणा मिळावी आता प्रेरणा मिळावी आता प्रेरणा मिळावी आता प्रेरणा मिळाली आजच्या सुधा करावी तुझ्या मार्गी त्वरी यावे आजच्या सुधा करावी तुझ्या मार्गी त्वरी यावे तुझ्या मागे त्वरी यावे तुझ्या मागे त्वरी यावे तुझ्या मागे त्वरी यावे तुझा मूल्य गाणी गाओ स्तुती नाद तुझा मूल्य प्रसाद गाणी गाओ स्तुती नाद गाणी गाओ स्तुती नाद गाणी गाओ स्तुती नाद गाणी गाओ स्तुती नाद सोने रूपे तू घ्यावे वीण काहीच देवावे सोने रूपे तू घ्यावे वीण काहीच देवावे वीण काहीच ठेवावे वीण काहीच ठेवावी वीण काहीच ठेवावी प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे गान प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे गान दानपणा आता पायाचा आशीर्वाद मागतील. आम्ही खरोखर देवाला धन्यवाद देतो की आपल्या सर्व प्रार्थना आपला सर्वांचा सहभाग या नातं उपासनेमध्ये कॅरल सिंगिंगमध्ये वाचन सर्व्हिसमध्ये निवड उपासनेमध्ये सर्व देवांना आशीर्वाद केलेले आहेत. आणि हा महिन्याचा हा शेवटचा रविवार 27 तारीख नाताळच्या नंतरचा पहिला रविवार आहे. आणि या भक्ती संचालन जे आहे कुमार तन्मय दिलीप जाधव आणि फार चांगल्या प्रकारे केलं त्याबद्दल आम्ही त्या लेकराचे अभिनंदन करतो कौतुक करतो. पिता परमेश्वर करो मोठा आशीर्वाद त्यांना देतो. आणि संदेश जो आहे आपले प्रिय प्रेमळ अभ्यासक अशा आपल्या छाया अशोक काळे यांनी फार सुंदर दिली त्याबद्दल आम्ही छाया यांची Sorry for the interruption. I think the video is not getting played. Give me few seconds. I will try and adjust that. Request all members to continue to be on mute since we are recording the worship.
Until the video is getting played, I will play one special song from Palkin Bai, which was for Christmas. I'll play that because the rest of you have not seen. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. मला हा प्रसंग लाभला याबद्दल परमेश्वराची स्तुती करते. तसेच मंडळीच्या पाळक साहेबांचे पण आभार मानते. आपण या गीतामध्ये सहभागी होऊया. गीताचे बोल आहेत, बाळा जो जो रे. बाळा जो जो रे प्रिय ख्रिस्ता, बाळा जो जो रे प्रिय ख्रिस्ता, दुरित भयाच्या असता, बाळा जो जो रे दुरित भयाच्या असता, बाळा जो जो रे. जे जे श्रमलेले ते झाले, जे जे श्रमलेले ते झाले, तव चरणीच निघाले, बाळा जो जो रे. बाळा जो जो रे प्रिय ख्रिस्ता, दुरित भयाच्या असता, बाळा जो जो रे. तेजले पापाने, तेजले पापाने संस्थाने, तव करसी हर्षाने, बाळा जो जो रे. बाळा जो जो रे प्रिय ख्रिस्ता, दुरित भयाच्या असता, बाळा जो जो रे. सोडून सेव्याला स्वर्गाला, गोष्टी प्रिय कर रमला, बाळा जो जो रे. बाळा जो जो रे प्रिय ख्रिस्ता, दुरित भयाच्या असता, बाळा जो जो रे. बाळा कोणाचा मातेचा, केव्हा तू जगताचा, बाळा जो जो रे. बाळा जो जो रे प्रिय ख्रिस्ता, दुरित भयाच्या असता, बाळा जो जो रे. जगताच्या राया कृतकार्या, निजती गावनी वाऱ्या, बाळा जो जो रे. बाळा जो जो रे प्रिय ख्रिस्ता, दुरित भयाच्या असता, बाळा जो जो रे. बाळा जो जो रे प्रिय ख्रिस्ता, दुरित भयाच्या असता, बाळा जो जो रे. आम्हा कुटुंबाकडून मंडळीतील सर्वांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपणा सर्वांना नाताळ व नवीन वर्षे
सुख समृद्धीची शांतीची हो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. Parag sir, I will request you to unmute and do the offertory prayer. Till that time, we will resolve this. क्या सर? प्रार्थना करायचं. Okay. Parag sir, yes, do the offertory prayer, Parag sir. Till that time, I will try and resolve this. हे थोर आणि गौर असलेल्या प्रजा पिढीसारखे पित्या तिच्या मनापासून करत प्रभू. नाताळांचा पुढा पहिला रविवार आहे आणि बापा सुंदर असा संदेश, सुंदर असे बघते दादू कुटुंबानं खूप चालू रे प्रिय त्या काळेस खूप सुंदर सुंदर धन्यवाद देतो आणि प्रार्थना विनंती करत दान त्याप्रती होण्यावर दिले गेलेलं आहे. त्याला हात नामत्या करा त्याचे कृपेचे त्या पैसे प्रभू दानाबरोबरच आणि त्या बालकानुसार जीवन असावं, आचार आमचे विचार असावेत आणि परमेश्वर आमचं गौरव करता यावं असं त्याने कृपे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. Thank you, Parag sir. And may I request Archana sister to sing one song? Meanwhile, Archana sister, if you can. भारती असेल ना, भारती अर्चना भारती. Archana sister, can you hear me? कोणतं गाणं? Archana sister, any song? कोणतं गाणं? Any song, कुठलंही कोणी गाऊ शकतं, कोणी गाऊ शकतं. तोपर्यंत मी इश्यू रिझॉल्व करतो. चालू आहे. आपण चालू घे का? अरे स्पेशल गाणं तुझं पण लावलेलं आहे. आत्मा से भरकर प्रभु चरणों में तेरे आते हूँ. आत्मा से भरकर प्रभु चरणों में तेरे आते हैं. खाली दिलों का तोहफा ये अपना तुझको फिर चढ़ाते हैं हम. खाली दिलों का तोहफा ये अपना तुझको फिर चढ़ाते हैं हम. आत्मा से भरकर प्रभु चरणों में तेरे आते हैं हम. आत्मा से भरकर प्रभु चरणों में तेरे आते हैं हम. जीवन हमारा पापों में पड़कर बर्बाद होता जा रहा. जीवन हमारा पापों में पड़कर बर्बाद होता जा रहा. मेरे मसीहा कुर्बानी तेरी क्यों भूलते जाते हैं हम. मेरे मसीहा कुर्बानी तेरी क्यों भूल से जाते हैं हम. खाली दिलों का तोहफा ये अपना तुझको पे चढ़ाते हैं हम. खाली दिलों का तोहफा ये अपना तुझको भी चढ़ाते हैं हम. आत्मा से भरकर प्रभु चरणों में तेरे आते हैं हम. आँखों में तुझको जब हम सजाते पापों का पर्दा ये हट जाता है. आँखों में तुझको जब हम सजाते पापों का पर्दा ये हट जाता है.
दिल में मसीहा जब तू ही आता, तेरी ही खुशबू फैलाते हैं हम। दिल में मसीहा जब तू ही आता, तेरी ही खुशबू फैलाते हैं हम। तो आली दिलों का तोहफा ये अपना, तुझको भी चढ़ाते हैं हम। आत्मा से भरकर प्रभु चरणों में तेरे आते हैं हम। आत्मा से भरकर प्रभु चरणों में तेरे आते हैं हम। Very nice, sister. Thank you so much. That was very beautiful song. Nicely sung. Archa, sister, if you can. Request Archa sister to be on unmute when she begins. Archa sister, I'm not able to hear you. Are you there? Archa sister, are you there? Not able to hear you. अर्चना sister, आवाज तुमचा नाही येत आहे. तुम्ही इयरफोन वर आहात काय? कनेक्ट आहे इयरफोन? Archana sister, I cannot hear you. जर इयरफोन कनेक्ट आहे तर तो अनप्लग करा सिस्टर. Till that time, Parkin Bhai, can I request you for one song for all of us? Parkin Bhai. Park sir, you will have to unmute. Park sir, can you hear me? Nathan, any song from you? I need 1 minute more. So, Nathan. I can't hear you. बोल बोल लवकर. नाही तरी येतो पण ओके ओके हा कर ना. मला नको तू पण ये ना बस ना आवाज येते मी एकटीचा मग चांगला नाही आवाज.
Hello. I am audible. Yes, yes, Nathan, you are. ओके. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया. Nathan, the voice went. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया. आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. गढ़िए रात में भेड़ों कराते, गढ़िए रात में भेड़ों को चराते थे. ओ गढ़िए रात में भेड़ों को चराते थे, गढ़िए रात में भेड़ों को चराते थे. दूत संदेशा ये दे गया, दूत संदेशा ये दे गया. पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया. आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. मधु से सोनार लोबान लाए थे, मधु से सोनार लोबान दर लाए थे. ओ मधु से सोनार लोबान दर लाए थे, मधु से सोनार लोबान दर लाए थे. देखो मरियम का लाला गया, देखो मरियम का लाला गया. आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया. आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया. थैंक यू, थैंक यू. म्यूट कर दिया. Thank you so much. Thank you, Nathan. Thank you, sister. Palak Sahib, we will continue with that file which we have received from Gladson, आणि तोपर्यंत हाफ मध्ये तो व्हिडिओ प्ले होऊन जाणार. It will be audio initially, but in next few minutes it will begin with a video. तोपर्यंत गाणं म्हणायचं काही एखादं चालेल. पालक भाई, if you want to go ahead, you can. Yeah, okay, beta. Yes, thank you so much. Thank you so much. गीताचे बोल आहेत. भो परमेश्वर करुणा सागर जगदीशा. Sure. पालक साहेब, turn on the camera. Camera बहुतेक बंद आहे. कॅमेरा बंद कर. Perfect. भो परमेश्वर करुणा सागर जगदीशा, सकल शुभाकर देवा. भो परमेश्वर करुणा सागर जगदीशा, प्रेम तुझे नर रूप धरिते, प्रेम तुझे नर रूप धरिते. होय खरोखर शांती निरंतर या धरलीवर. ओ परमेश्वर करुणा
सागर जगदीशा सकल शोभा कर देवा ओ परमेश्वर करुणा सागर जगदीशा मनुजासाठी मनुज होसी मनुजासाठी मनुज होसे अनुपम अतितर रोपदरावर तव विशंबर ओ परमेश्वर करुणा सागर जगदीशा सकल शोभा कर देवा ओ परमेश्वर करुणा सागर जगदीशा स्वर्गे सुंदर जय ध्वनि हो स्वर्गे सुंदर जय ध्वनि हो मधुर मधुरतर गाय चराचर कीर्त स्तुति पर ओ परमेश्वर करुणा सागर जगदीशा सकल शोभा कर देवा ओ परमेश्वर करुणा सागर जगदीशा. थँक्यू. Thank you, Parveen bhai. Thank you so much. Thank you, Parth sir. Thank you. And Parth sir, we will continue with that file because Gladstone, the recording which Gladstone has sent, it is in a different format. So it will take some time. Let us begin with the audio, if you allow. Is that okay? Okay. आम्ही खरोखर देवाला धन्यवाद देतो की आपल्या सर्व प्रार्थना उपासनेमध्ये कॅरल सिंगिंगमध्ये वाचन सर्विसमध्ये निवड उपासनेमध्ये सर्व देवांना आशीर्वाद केलेले आहेत. आणि हा महिन्याचा हा शेवटचा रविवार 27 तारीख नाताळच्या नंतरचा पहिला रविवार आहे. आणि या भक्ती संचालन जे आहे कुमार तन्मय दिलीप जाधव आणि फार चांगल्या प्रकारे केलं त्याबद्दल आम्ही त्या लेकराचे अभिनंदन करतो, कौतुक करतो. पिता परमेश्वर करो मोठा आशीर्वाद त्यांना तो देव. आणि संदेश जो आहे आपल्या प्रिय प्रेमळ अभ्यासक अशा आपल्या छाया अशोक काळे यांनी फार सुंदर दिली त्याबद्दल आम्ही छाया यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि उपकार मानतो. यामध्ये सहभाग झालेला आहे मध्यस्थी प्रार्थना संकेत दिलीप जाधव यांनी केली त्याबद्दल संकेतचे आम्ही मनापासून अभिनंदन उपकार मानतो. आळेपाळ शास्त्रभाग आपले प्रिय दिलीप जाधव यांनी केले त्याबद्दल दिलीपचे सुद्धा आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि उपकार मानतो. आणि जे पवित्र शास्त्रवाचन आहे या ठिकाणी ते आपले संदेशक म्हणजे छाया काळे यांनी केले त्याबद्दल तिचे उपकार मानतो. यामध्ये गीता आहेत, आळेपाळ शास्त्रभाग आहे, हे सर्व भाग आहे. घरातील सर्व कुटुंब जाधव कुटुंब अतिशय सुंदर प्रकारे उपासना पार पाडली त्याबद्दल पुन्हा एकदा मडीच्या वतीनं कार्यक्रमाच्या वतीनं आणि पाळ करण्यात व्यक्तिगतीनं आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. किंवा प्रत्येकाला आशीर्वाद देव ही देवाजवळ प्रार्थना आहे. आणि या ठिकाणी जे आपली पूर्वसंध्या उपासना आहे वाचनाट सर्व्हिस गुरुवार 31 तारीख संध्याकाळी 10 वाजता. त्या संचालन आपले उचलकडूचे अध्यक्ष सन्माननीय जोसेफ पंडित करतील. कॅन्डल सर्व्हिस आपल्या WCच्या अध्यक्ष मिसेस आपल्या प्रिय लिंडा एस पवार करतील. आणि पवित्र सहभागिता असेल आणि ही सर्व्हिस लाईव्ह असेल त्यासाठी प्रार्थना आणि
त्यात सहभागी व्हा. आणि उपासना नवीन वर्षाची शुक्रवार 1/1/2021 संचालन आपले प्रिय नितीन प्रमाणे कोरंकर करतील. संदेश मणीचे पाळेसाहेब हे देतील. आणि आम्ही देवाला धन्यवाद देतो पुन्हा एकदा या सर्व गोष्टीसाठी. आणि जसं नाताळ आपण जे शुभदान घेतो पाकिटामधून, त्याबरोबरच नवीन वर्षाला आपण पाकिटातून विशेष दान घेत असतो. त्या कृपा करून सर्वांनी सरळ हस्ते पाकिटामध्ये आपलं दानं द्यावीत. आणि त्याबरोबरच नियमित दान आपण घेतो ते सुद्धा आपण द्यावं. आणि मंडळीच्या ज्या काही सेवेचे भाग आहेत त्यामध्ये आतापर्यंत देवानं आम्हाला सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, सर्व प्रकारची कृपा त्यांनी केली. आणि म्हणून विनंती करतो, पुन्हा एकदा प्रार्थना करतो की आपण कृपा करून आपलं जे देणं आहे देवाच्या गौरवासाठी, देवाच्या राज्यवाढीसाठी आणि मंडळीच्या सेवेसाठी जे आहे आपण सर्वजण सर्व हस्ते आपलं जे देणं आहे तेच फंड विशेष प्रकारच्या जे दानापण आहेत ते आपण देऊया आणि देवाचा गौरव करूया. त्यांचे वाढदिवस 14 दिन झाले, त्यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो. परीक्षा प्रत्येकाला आशीर्वाद देव अशी देवाजवळ कळकळची आग्रहाची प्रार्थना करतो. आणि आपण पुन्हा एकदा देवाला धन्यवाद देऊया. नाताळची आपली लाईव्ह सर्व्हिस त्यांनी आशीर्वाद केली, त्याबरोबरच आपले नूतन वर्षीय पूर्वसंध्या वाचनाची सर्व्हिस त्यावर आशीर्वाद केली. आणि त्यावर आता आपण 1 तारखेची प्रार्थना नवीन वर्षाची लाईव्ह आपण करत आहोत, ते आशीर्वाद करावे यासाठी प्रार्थना आठवण करा. आणि पुन्हा एकदा आम्ही या सर्वांचे मनापासून उपकार मानतो की वर्षभरामध्ये तरुणांचे सहकार्य केलं, मंडळीला उचलून धरलं, आमच्या सेवेला आणि एकमेकासाठी मध्यस्थी केली, प्रार्थना केली, एकमेकाच्या सुखादुःखामध्ये आपण सहभागी झालात. आणि देवानं खरोखरच आमच्या मंडळीला इथपर्यंत राखलं, सांभाळलं. आणि म्हणून आम्ही मनापासून देवाची स्तुती आणि गौरव करतो आणि प्रार्थना करतो असाच आशीर्वाद इथून पुढे आपल्या मंडळीला लाभावा, देवाचा गौरव हवं असं दयेनं आणि कृपेतू कर. आणि पुन्हा एकदा आभार मानत असताना या मंडळीचे पाळीसाहेब योगेश माकेलवार मंडळीचा वापर करण्यासाठी आम्हाला आतापर्यंत सहाय्य केलं. माझे प्रेमित्र रेव्हरंड टेन्सी पीटर साहेब DS कल्याण आणि वर्ण इंग्लिशचे पाळीसाहेब, सुंदर सलेकर, ग्लॅडसन, जॉयसन, निक्सन या लेकराने हे रेकॉर्डिंग करण्यासाठी वेळ दिला सुंदरतेनं, त्याबद्दल त्यांच्या विनंती करतो. आणि पुढे त्यांना आशीर्वाद देव अशी शुभेच्छा देवाच्या पुत्र प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा VK डेव्हिड करंदीकर, QT डेव्हिड करंदीकर, त्यांचे बहीण आणि संपूर्ण कुटुंब ते आम्हाला सुंदर असा सहभाग लावून दिलेला आहे. या नवीन पद्धतीनं आम्हाला कसं एकत्र राहता येईल, एकत्र उपासना करता येईल. आणि म्हणून त्याने अहोरात्र प्रयत्न करून जो काही सहभाग केला त्याबद्दल खरोखरच मी विकीचे मनापासून अभिनंदन करतो. उपकार होतं पिता परमेश्वर करो, विशेष आशीर्वाद त्यांना देव. आणि त्यांच्या बहीण QT जे आम्हाला सहकार्य केले त्यांच्या उपकार आणतो. आणि आमच्या लिंडा पवार आपल्या चर्चचे जे आपल्या डायरेक्टर आहेत, WCचे अध्यक्ष आहेत, आणि सर्व जे आमचे चर्च खजिनदार कुमारे मानसी हवाळे, आपले चर्च सेक्रेटरी आपले प्रिय शैलेश लोखंडे, फायनान्स कमिटी चेअरमन आपले अशोक काळे, आमचे मिलिंद हिवाळे याने संपूर्ण सहभाग आणि दुसरं पंडित आणि संपूर्ण कार्यकारी मंडळ, संस्थ मंडळी लहान तो या प्रत्येकानं जे काही सहभाग दिला, जे काही प्रार्थना केल्या पाळ्या नात्याने पाळकीबाई आम्ही सर्वजण पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे ख्रिस्तामध्ये नम्र अभिवादन करतो. पिता परमेश्वर करो प्रत्येकाला आशीर्वाद देव ही देवाच्या पुत्रपाजवळ प्रार्थना करतो. आपण प्रार्थना करूया. दानावर ते महान आणि गौरवशाली परमेश्वरा, आमच्या प्रेमासारखे पित्या, तुझ्या मनापासून उपकार अंत प्रभू, तू किती चांगला देव आहेस. आणि परमेश्वर आम्हाला 2020 शेवटचा महिना आणि शेवटचा रविवार तू आमच्या आयुष्याला लावू दिलास. सुंदरसं सण आम्हाला साजरं करता आले, त्याबद्दल धन्यवाद देतो परमेश्वरा. आणि प्रार्थना करतो प्रभू तुझी कृपा दया सदैव असू दे.
सुंदर संचालन, उत्तम असा उपदेश या सर्वाबद्दल आम्ही त्या सर्वांचे मनापासून उपकार मानतो आणि प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, असाच आनंद आमच्या मंडळीमध्ये वाढता असू दे प्रभू. आम्हाला येणं होईपर्यंत त्या जीवाजीव राहीपर्यंत परमेश्वरा, आणि प्रभू ही महामारी निघून जावी, ती जाय परमेश्वरा मोठा आशीर्वाद होऊ दे आणि पुन्हा आम्हाला एकत्र मंदिरामध्ये येऊन तुझी स्तुती गौरव करता यावं देवा, असा महान आशीर्वाद होऊ दे. ते दान देण्यासाठी पण धन्यता लावू दिली, देणारे हात अंत करा, दयाचे कृपेचे कर परमेश्वरा. आणि प्रभू ज्या प्रार्थना सादर केल्या सुद्धा आशीर्वाद तू कर, आणि प्रभू दानाबरोबरच आमच्या जीवात स्वीकार तू कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. आशीर्वाद घेऊया. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणून घेऊया. Amen. Please wait. विके, हॅलो. Yes, sir. Live. You will do it live. Yes. आता आमच्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, देवाच्या बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची संगती सहभागिता परमेश्वरा आजच्या उपासनेमध्ये आणि पुढे येणाऱ्या वर्षामध्ये प्रभू आजच्या मंडळीमध्ये प्रत्येक लहानतरावर आता आणि गाणे गासो. आमेन. आमेन. Amen. Amen. बस तो लास्ट उनका गाना. Yes, one song. Thank you, Paul sir. Thank you, everybody. एक मिनिट आहे. डेव्हिड कसं बरं आहेत ना? डेव्हिड बरं आहेत ना? बरं आहेत ना? ऑन नाही येत होता. अर्चना सिस्टर अनम्यूट. अच्छा.